डॅन्ड्रफचं काय करू? माझा आज हेअर स्पाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. काहींना सीझनल डॅन्ड्रफ होतो, म्हणजे ताण आल्यानंतर आयुष्यामध्ये, त्याच्यानंतर ट्रिपला जाऊन आल्यानंतर मला नेहमी डॅन्ड्रफ होतो, किंवा पावसाळ्यामध्ये डॅन्ड्रफ होतो. सो सीझनल डॅन्ड्रफ असतो, सतत डॅन्ड्रफ नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सतत स्कॅल्पवरती डॅन्ड्रफ होत असेल तर तो फक्त हायजीनचा प्रश्न नाही, रादर स्वच्छतेचा डॅन्ड्रफशी फारसा संबंध नाहीये. तो त्वचेशी रिलेटेड वेगळ्या पद्धतीचा डॅन्ड्रफचा प्रकार असू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडेच जायला पाहिजे आणि त्याच्यावरची पोटातून घेणारी औषधं, लावायची औषधं, खूप साऱ्या गोष्टी ते सजेस्ट करतात आणि त्यांना डॅन्ड्रफ नक्की कंट्रोलमध्ये येतो. ओके. तिसरी गोष्ट म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर काम करतो, पण सगळ्यात जास्त प्रभावी काय काम करतं तर स्कल्पला डॅन्ड्रफ होतं, बरोबर. लोशन, डॅन्ड्रफचे लोशन्स येतात खूप परफेक्ट. माझ्या डॉक्टरनं एकदा मला नो स्कर्फ नावाचं एक लोशन दिलेलं डॅन्ड्रफचं. जबरदस्त लोशन आहे, कुठच्याही औषधाच्या दुकानात तुम्हाला हे मिळेल. तर जेव्हा केव्हा मला डॅन्ड्रफ होतो काही महिन्यांमध्ये वगैरे, ताण आला, मी म्हटलं तसं ट्रिपला जाऊन आलो, पावसाळा सीझन बाहेरचा, गोष्टी बदलल्या की डॅन्ड्रफ होतो, तर स्कल्पला म्हणजे केसांच्या मुळाशी इथे आपल्या जिथे डॅन्ड्रफ होतो तिथे हे असं लोशन सगळीकडे लावायचं. थंड वाटतं, छान असं हे लावून चोळून स्कल्पला पूर्ण त्वचेला लागलं पाहिजे असं सगळीकडे लावून तुम्ही बसायचं आणि एक साधारण अर्धा ते 1 तास ठेवायचं. आणि कुठच्याही रेग्युलर शॅम्पू कंडिशनरनं तुम्ही केस धुतले तरी चालतील. डॅन्ड्रफचा शॅम्पू आणि कंडिशनर असेल आणि छान, आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट बघा जबरदस्त मिळतो. यानं खरोखरीच डॅन्ड्रफ कंट्रोलमध्ये होतं. केसांच्या मुळाशी स्कल्पला नो स्कर्फ लोशन लावलं आणि केसाचे एंड्स जे आहेत जे खूप ड्राय फ्रीझी झालेले असतात, तर अशा वेळेला ओलाप्लेक्सचं नंबर 03चं जे लोशन आहे ते कसं लावायचं सांगते. बेसिनवरती वगैरे जाऊन मुळाशी पाणी न लावता फक्त एंड्सना म्हणजे असे उलटे पकडायचे. ओके. आणि हे असे फक्त एवढे जे उरलेले केस तुमचे लांब असतील ऑफकोर्स माझ्यापेक्षा, तर बेसिनमध्ये ओले करायचे, धुवायचे. वेट आणि डॅम्प याच्यामध्ये फरक आहे. वेट करायचे नाही, डॅम्प करायचे, म्हणजे थोडेसेच ओले करायचे. पूर्ण पिळून घ्यायचं पाणी सगळं. ओके. त्याच्यामुळे ते काय होणार आहे, ओले होणार आहे, चिंब नाहीत होणार आहे. आणि मग त्याच्यावरती ओलाप्लेक्सचा नंबर 3चा जो मास्क आहे, जो बॉन्ड रिपेअर मास्क आहे स्ट्रेंथनिंगसाठी, इट्स लाईक अ हेअर स्पा. तुम्ही कोणता पण हेअर मास्क पण लावू शकता, पण ट्रिपवरून जाऊन आल्यानंतर खूप जास्त तुमचे केस जर डॅमेज झाले असतील तर ओलाप्लेक्स नंबर 3 जबरदस्त आहे. तर तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर करत जा, कारण अशा सगळ्या गोष्टी, विचित्र गोष्टी मी तुमच्याबरोबर छान छान शेअर करत असते.